नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। अनेक लोक नवीन घर घेता, बांधता किंवा फ्लॅटमध्ये शिफ्ट होता, पण एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो, नवीन घरात सर्वात पहिली कोणती वस्तू आणावी? वास्तुशास्त्रानुसार घरात प्रवेश करताना काही वस्तू शुभ मानल्या जातात। असं मानलं जातं की या वस्तूमुळे घरात सुख समृद्धी, धन आणि सकारात्मक ऊर्जा येते। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवीन घरात पहिली कोणती वस्तू आणावी आणि कोणत्या वस्तू टाळाव्यात। चला तर मग सुरुवात करूया। श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो। वास्तुनुसार नवीन घरात सर्वप्रथम श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो आणणे अत्यंत शुभ मानलं जातं। भगवान गणेश हे विघ्नहर्ता आहेत। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजनानेच केली जाते। नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी गणपतीची स्थापना केल्यास घरातील अडथळे दूर होतात आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं। मात्र लक्षात ठेवा, खूप मोठी मूर्ती न आणता लहान आणि सुंदर मूर्ती निवडा। कलश। नवीन घरात प्रवेश करताना पाण्याने भरलेला तांब्याचा किंवा चांदीचा कलश आणणे शुभ मानलं जातं। कलश हे समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक आहे। कलशामध्ये स्वच्छ पाणी भरावे, त्यावर नारळ ठेवावे आणि आंब्याची पाने लावावीत। यामुळे घरात लक्ष्मीचं आगमन होते असं मानलं जातं। नारळ। नारळाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं। नवीन घरात प्रवेश करताना नारळ घेऊन जाणे शुभ असतं। नारळ सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो असं मानलं जातं। तांदूळ। वास्तुनुसार तांदूळ हे अन्नधान्याचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे। नवीन घरात प्रवेश करताना थोडे तांदूळ घेऊन जाणं शुभ मानलं जातं। काही ठिकाणी गृहप्रवेश वेळी तांदळाने भरलेले भांड ठेवण्याची परंपरा आहे। यामुळे घरात कधी अन्नाची कमतरता भासत नाही असं मानलं जातं। दूध। नवीन घरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम दूध उकळण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे। दूध उकळून ते भांड्याबाहेर थोडं सांडू दिलं जातं। हे घरातील भरभराट आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जातं। मीठ। वास्तुशास्त्रानुसार मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करते। नवीन घरात थोडे खडे मीठ किंवा साधे मीठ आणणे शुभ मानलं जातं। यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहतं। देवघरातील वस्तू। जर तुमच्या जुन्या घरात देवघर असेल तर सर्वप्रथम देवघरातील वस्तू नवीन घरात आणावेत। देवाची उपस्थिती घरात आधी असणे शुभ मानलं जातं। गंगाजल। गंगाजल पवित्र मानलं जातं। नवीन घरात प्रवेश केल्यानंतर गंगाजल घरभर शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते असं मानलं जातं। स्वास्तिक चिन्ह। मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढणं शुभ मानलं जातं। हे शुभता, यश आणि समृद्धीचं प्रतीक आहे। लक्ष्मीचे पावलं। मुख्य दरवाजाजवळ लक्ष्मीचे पावलाचे चिन्ह लावल्यास धनप्राप्तीचा मार्ग खुले होतात असं मानलं जातं। नवीन घरात प्रवेश करताना कोणत्या वस्तू टाळावेत? आता जाणून घेऊया काही अशा वस्तूबद्दल ज्या पहिल्यांदाच घरात आणणे टाळावे। तुटलेल्या वस्तू, बंद पडलेले घड्याळ, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, जुनी झाडू, तुटलेले आरसे, नकारात्मक चित्र किंवा फोटो या वस्तूमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं। गृहप्रवेशासाठी सोपा वास्तू उपाय। नवीन घरात प्रवेश करताना मुख्य दरवाजावर हळद कुंकू लावा, रांगोळी काढा, घरात दिवा लावा, गणपतीची पूजा करा, नंतर संपूर्ण कुटुंबासोबत घरात प्रवेश करा। यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहतं। मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार नवीन घरात प्रथम श्री गणेशाची मूर्ती, कलश, नारळ, तांदूळ, दूध आणि देवघरातील वस्तू आणणे अत्यंत शुभ मानलं जातं। यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं। तुम्ही नवीन घरात प्रवेश करत असाल तर हे छोटे वास्तू नियम नक्की लक्षात ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।